प्रेज द लॉर्ड. मी अमृता सुरवसे आणि सुंदर अशा दिवसासाठी मी खरंच देवाचे खूप आभार मानते. आणि आज आपण मेडिटेट करणार आहोत प्रोव्हर्ब्स 16 वर्स 3. नीतिसूत्र याचा 16वा अध्याय 3रं वचन आज आपण पाहणार आहोत. आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोपव म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. हालेलुया. खरंच खूप सुंदर असं हे देवाचं वचन आहे. खरंच देवाच्या वचनात, देवाच्या मुखातून निघालेल्या शब्दात खूप पॉवर आहे. प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करण्याची पॉवर देवाच्या वचनात आहे. पण आपला विश्वास असेल तर ते देवाचं वचन आपल्या जीवनात कार्य करते. आपण बायबलमध्ये पाहतो की लूक याचा 5वा अध्याय 1 ते 11 वचनात आपण पाहतो की येशू मछव्यात बसून लोकसमोर याला शिक्षण देत होता. तेव्हा येशूने किनाऱ्याला 2 मछवे लावलेले पाहिले. त्यातील एक मछवा हा शिमोनाचा होता. येशूचे बोलणे संपल्यावर येशूने शिमोनास म्हटले, खोल पाण्यात मासे धरण्यासाठी तू आपली जाळी खाली सोड. शिमोनाने येशूस उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरलो नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी पाण्यात सोडतो. येथे गोष्ट आपल्याला कळते ती म्हणजे शिमोनाने देवाची आज्ञा पाळली व त्याने देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला. तो म्हणाला, तू सांगतो म्हणून तुझ्या सांगण्यावरून मी जाळी पाण्यात टाकतो. पुढे आपण 6व्या वचनात पाहतो की मग त्याने तसे केले व माशाचा मोठा घोळका त्याच्या जाळ्यात सापडला आणि त्याची जाळी फाटू लागली. हालेलुया. तेव्हा शिमोनाने सहाय्यासाठी ती जाळी ओढण्याकरता आजूबाजूच्या लोकांस बोलवले. मग ते दोन्ही मछवे एवढे भरले की ते मछवे वजनाने पाण्यात बुडू लागले. हालेलुया. ह्या सर्व गोष्टी पाहून तेथील सर्व लोक खूप आश्चर्य झाले. येथे गोष्ट आपल्याला कळते ती म्हणजे ज्यावेळेस आपण त्याची आज्ञा पाळतो, त्याच्या जिवंत वचनावर, त्याच्या शब्दावर विश्वास ठेवतो, तेव्हा देव आपल्याला इतका भरभरून आशीर्वाद देतो की तो आशीर्वाद भरून वाहू लागतो त्या माशाप्रमाणे. कोणतीही कमी आपल्या लाईफ मध्ये राहत नाही. शिमोन म्हटला की तू सांगतो म्हणून मी माझी जाळी पाण्यात टाकतो. तू सांगतो म्हणून. मग तसे पाहिले तर देवाने खूप साऱ्या आज्ञा, खूप सारे प्रॉमिसेस आपल्याला बायबलमध्ये दिले आहेत. त्यावर जर आपण विश्वास ठेवला तर ज्याप्रमाणे शिमोनाची जाळी भरून वाहू लागली त्याचप्रमाणे देव आपलं जीवन सुद्धा आशीर्वादाने, भरभराटीने, आरोग्याने भरून टाकेल. नीतिसूत्र याचा 16वा अध्याय 3ऱ्या वचनात आपण पाहतो की देवाचं वचन सांगते की आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोपव म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील. हालेलुया. ज्या काही गोष्टींची तुम्हाला आज गरज आहे, ज्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आज देवाचा आशीर्वाद हवा आहे, ती प्रत्येक गोष्ट त्याच्या हातात द्यावं. त्याला म्हणा की हे देवा, तुझं वचन सांगते की आपली सर्व कार्य परमेश्वरावर सोपव. हो देवा, मी माझं सर्व जीवन तुझ्या हातात देत आहे. माझं जीवन, माझं कार्य, माझा बिझनेस, माझा जॉब, माझं आरोग्य, मी सर्व गोष्टी तुझ्या हातात देत आहे. माझे सर्व संकल्प तू सिद्धीस ने. मी तुझ्या जिवंत वचनावर विश्वास ठेवला आहे आणि नक्कीच देव तुमच्या विश्वासाचं तुम्हाला उत्तर देईल. एखादी गोष्ट होण्यास उशीर झाला असेल पण भिवू नका, घाबरू नका, कारण देवाकडे तुमच्यासाठी एक उत्तम योजना आहे. तर चला देवाच्या ह्या वचनावर विश्वास ठेवूया, त्याच्या ह्या वचनावर प्रेम करूया. देव नक्कीच ह्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वादित करेल. Shall we pray? Thank you, Jesus. Thank you for your precious promise. Oh Lord, bless everyone who watching this video. And according to your promise, bless everyone. In Jesus' name I pray. Amen.